मी पूर्वी कोंबडीवर पण बोललोय, बोललो की नाही बोललो? कोंबडीवरच ना, का कशावर बोललो? हा तेच ते, त्याच्यावर बोललो. लघु, मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सूक्ष्म, त्याच्यावरही बोललो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला जो शाप दिला होता, तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव, तुझ्यावर ज्यावेळेला एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो, त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं. मी त्यावेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला. असाच शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन आला. फोनवर चौकशी झाली, बोलणं चालणं झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला. शाळेमध्ये गाळांतर भरायची तुम्हाला सवय असेलच. आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले, अरे भास्कर, ह्या टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा. नाऱ्यावर मी काय रे अन्याय केला? मी कळवळून म्हणालो की साहेब, शिवसेना मी पण सोडली आहे, परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत साहेब, घाटला व्हिलेज मधल्या एका कोंबडी विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू, कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय. साहेब असे म्हणाले त्यावेळेला, भास्कर, तो माझ्यावर गरळ ओकतोय, तो उद्धववर वाटेल ते बोलतोय, साहेबांच्या शब्दात मी बोलतोय, साहेब रागवू नका, पण तुला मी आज सांगून ठेवतो, हा नाऱ्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल, हे माझा शाप आहे. साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते. साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले, जे जे भाकीत सांगितलं, ते खरं झालंय. आणि आज हे लोक दारोदार भिका मागतायत, दारोदार फिरतायत. मला प्रश्न, उद्धव साहेबांना मला एक विनंती करायची आहे. ज्या पद्धतीनं शिवतीर्थावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की मी खरं बोलतोय, या अमित शहा आणि या लोकांनी माझ्या घरामध्ये येऊन अर्ध मंत्रिमंडळाचं वाटप नाही, त्यामध्ये मुख्यमंत्रीपद सुद्धा दोघांनी अर्ध घेऊया हा त्यांनी शब्द दिलाय, मी खोटं बोलत नाही. त्यानंतर साहेबांना मी सांगितलं की ह्यांची योग्यता नाही की पुन्हा पुन्हा तुम्ही ह्यांच्याकरता शपथ घ्याव्यात, ही यांची योग्यता नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.